नमस्कार. रसिक श्रोते हो नमस्कार. मी विजय चंद्रकांत महामेने कथाकथन चॅनलतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. श्री चंद्रकांत महामेने यांनी लिहिलेल्या खानावळ ते लिहिणावळ या आत्मचरित्रातील 5व्या भागाचं मी अभिवाचन करतोय. मित्रांनो, कृपया चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अभिप्राय पण द्या. चला तर सुरुवात करूया. 1959-60च्या काळात दैनिक लोकसत्ता या वृत्तपत्रात अग्रलेखाच्या पानावर 500-600 शब्दात विनोदी शैलीतले ललित लेख रोज प्रसिद्ध होऊ लागले होते. ते माझ्या वाचनात येत व मला आवडतही होते आणि नंतर मला जाणवले की आपणही असे काही लिहू शकू. मनात विचार येताच रात्री पैसे उसने मागण्याची कला या शीर्षकाचा 500-600 शब्दांचा लेख लिहून संपादक दैनिक लोकसत्ता यांना पाठविला. सोबतच्या पत्रात मी लिहिले होते, आपणास लेख प्रसिद्धी योग्य न वाटल्यास त्याला केराची टोपले दाखवावी, कृपया परत पाठवू नये. पण 15 दिवसातच तो लेख प्रसिद्ध झाला. अर्थातच मला खूप आनंद झाला व लिहिण्याचा उत्साह वाढला. वॉशिंग्टनच्या हाती आलेल्या कुऱ्हाडीसारखी माझी लेखणी आली होती. दैनिक लोकसत्ताच्या त्या सदरासाठी मी लेख पाठवू लागलो. तत्कालीन विद्वान संपादक ह.रा. महाजनेंच्या गंभीर संपादकीयांचे अखंड भोजन केल्यावर मुखस्मितासाठी हे त्याच पानावरील विनोदी शैलीतले छोटे लेख असावेत असे माझे मत झाले होते. माझ्या आठवणीनुसार त्याच सुमारास व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरेंचे साप्ताहिक मार्मिक सुरू झाले होते. ते प्रामुख्याने बाळासाहेबांच्या कुंचल्यातून चितारल्या जाणाऱ्या व्यंगचित्रांना वाहिलेले होते. त्यांचे कार्यकारी संपादक विनोदी लेखक दंपा खांबेटे होते. त्यांचे विनोदी लेखन प्रसिद्ध होई. मी ते वाचून मार्मिकलाही विनोदी लेख पाठवू लागलो. मार्मिकमधून माझे काही लेख प्रसिद्ध झाले. ऑफिस सुटल्यावर परतीच्या मार्गावर दादर स्टेशनवर उतरून मी ठाकरे यांच्या शिवाजी पार्क भागातील घरी जाऊन लेख प्रत्यक्ष दिल्याचे आठवते. साहजिकच माझा लेखनाचा हुरूप वाढला. मी कथा लेखनाचाही प्रयत्न सुरू केला. लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांच्या बोटांना पॉलिश करून पोटाची खळगी भरणाऱ्या पोरगेल्याशा बूट पॉलिशवाल्याचे शब्दचित्र रेखाटणारी कथा बाद सातोस्कर या संपादकांच्या मासिकात लल्लू शीर्षकाने ती प्रकाशित झाली होती. मासिकाचे नाव मात्र आता आठवत नाही. आणि एक दिवस अचानक थोरले बंधू वडिलांना घेऊन मुंबईस आले. वडिलांना घशाच्या जागी त्रास होत होता. टाटा मेमोरियल इस्पितळात त्यांची तपासणी करण्यात आली. माझ्या ऑफिसातील माझे विभाग प्रमुखांचे नातेवाईक टाटा इस्पितळात डॉक्टर होते. त्यांच्या ओळखीमुळे तपासणी झटपट झाली व घशाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. परिचित डॉक्टरांनी सल्ला दिला, शेवटच्या स्टेजला कर्करोग पोहोचला आहे, उपचार चालू ठेवा. पण पेशंट वर्षभराच्या आत. आणि तसेच झाले. 1960 सालातील डिसेंबर महिन्यात त्यांनी जगाचा निरोप घेतला. कोलारजवळच्या प्रवरा सहकारी साखर कारखान्यात एकुलता एक टेलिफोन त्यावेळी होता. तिथून भाऊने फोनवरून ही बातमी मला सांगितली. मी त्वरित रजा घेऊन सपत्नीक कोलारला दुसरे दिवशी सकाळी पोहोचलो. वडिलांचे पार्थिव सरणावर जळत असताना त्याकडे बघत वडिलांचा भूतकाळ त्या पेटत्या चितेतल्या ज्वालांवर मला दिसू लागला होता. माझ्या बालपणी मला पोथीपुराण श्रवण्यास नेऊन माझ्यावर नकळत संस्कार करणारे, माझे वाढत्या वयाचे शरीर धडधाकट राहावे त्यासाठी सक्तीने दूध दुभतं खाऊ पिऊ घालणारे वडील, त्या काळातला त्यांचा आर्थिक सुस्थितीतला हॉटेल व्यवसाय, त्यांना मिळालेली रघुनाथ शेठ ही उपाधी, मी त्याचा साक्षीदार होतो. आणि नंतर त्यांच्या हाताबाहेरच्या
कारणांनी जमीनदोस्त झालेली हॉटेल इमारत व तिच्याबरोबरच आलेली दुःस्थिती, कुटुंबात वाढणारा पोरवाडा, त्यांच्या उदरभरणासाठी भेळभत्त्याची हातगाडी लुटीत पंचक्रोशीतल्या खेड्यांचे बाजार करणारे वडील समोरच्या त्या ज्वाळांच्या ठिणग्यातून मला दिसल्याचा भास होत होता. नंतर थोरला मुलगा बापू हाताशी आल्याने स्वतःच्याच इमारतीत आधी हॉटेल व नंतर खानावळीचा व्यवसाय करणारे, त्याचबरोबर नऊवारी लुगडी, चोळीचे खण यांच्या विक्रीचा धंदा पिढीजात आवड म्हणून करणारे वडील, ही स्थित्यंतरे तर माझ्या सहभागाची होती. हॉटेल व्यवसाय सुरू करण्यापूर्वी दुसऱ्याच्या हातमागावर नऊवारी लुगडी विणणारे ते कामगार होते, ही हकीकत आईने केव्हा तरी सांगितली होती. आणि आता 1960च्या दशकात थोरला मुलगा शिक्षकाची नोकरी करूनही त्याने खानावळ व्यवसायाची जबाबदारी खांद्यावर घेतली होती. मीही नोकरीला लागलो होतो. मुख्य म्हणजे खानावळीचा व्यवसाय चांगल्यापैकी ऊर्जितावस्थेत येऊ लागला होता. 4 दिवस सुखाचे, आनंदाचे, आरामाचे घालविण्याचा सुकाळ आला असता त्यांना मृत्यूने गाठले होते. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हे भगवद्गीतेतील वचन त्यांच्या बाबतीत या तऱ्हेने प्रत्ययाला आले होते. एखाद्याचे नशीबच असे, या पलीकडे काय म्हणावे. वडील स्वर्गवासी होण्याच्या आधी म्हणजे 1960 सालच्या प्रारंभापासून माझ्या मनात मुंबईबाहेर नगर किंवा नाशिकला बदली करून घेण्याचे विचार चालू झाले होते. कारण माझ्या पत्नीला समुद्राच्या खाडीने वेढलेल्या वसई परिसराची हवा मानवत नव्हती. त्या काळी नगरला दूरसंचार खात्याचे प्रशासकीय कार्यालय वा उपकार्यालय नव्हते. नाशिकला मात्र उपकार्यालय होते, पण तिथे जागा रिक्त नव्हती. तेवढ्यात नाशिक येथे दूरसंचार प्रशिक्षण केंद्र मंजूर झाले व मुंबई कार्यालय अंतर्गत ते त्वरित सुरू करण्याचे आदेश जारी झाले. त्यास्तव जागा शोधण्यापासून केंद्र सुरू करण्याची जबाबदारी MVJ मेनन या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. तत्पूर्वी ते मुंबई कार्यालय अंतर्गतच इलेक्ट्रिकल विभाग सांभाळत होते, त्यामुळे आम्ही परस्परांशी परिचित होतो. या प्रशिक्षण केंद्रासाठी एक लिपिकची जागाही अन्य टीचिंग स्टाफसह मंजूर झाली होती. मला नाशकास बदली करून घेण्यात रस आहे हे मी सांगताच त्यांनी स्वतःच संबंधित अधिकाऱ्यांना भेटून बदलीचे आदेश जारी करून घेतले व एप्रिल 1961 नाशकातल्या कार्यालयात रुजू झालो. खुलजा सिमसिम सारखे या साहित्य नगरीचे प्रवेशद्वार मला खुले झाले. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा विवा शिरवाडकर, नाटककार प्राध्यापक वसंत कानेटकर आणि विनोदी कथाकार डॉक्टर अवा वर्टी या 3 दिग्गज साहित्यिकांचे पुण्यशील वास्तव्य या नाशिक नगरीचे भूषण होते. डॉक्टर अवा वर्टींना तर मी नाशकात बदलून येण्यापूर्वीच त्यांच्या वर्टी कॉलनीतील निवासस्थानी भेटलो होतो. वडिलांच्या निधनोत्तर थांबलेली माझी लेखनकला नाशकात पुन्हा बहरू लागली. त्याचं कारण इथले साहित्यिक वातावरण असावं. अर्थात हा लेखन प्रपंच नंतरचा. प्रथम माझ्या स्वतःच्या प्रपंचाची व्यवस्था करणं आवश्यक होतं. माझे चुलत सासरे जुन्या नाशकातील बुधवार पेठेत वास्तव्य करीत होते. आल्या आल्या मी माझ्या तुटपुंजा संसारिक सामानासह सपत्नीक व सपुत्र या श्वससुरजींकडे मुक्काम ठोकला. कार्यालयात हजर झालो व नंतरच्या रविवारी सौ शीला व चिरंजीव विजय यांना कोलारला सोडून आलो. नाशकात परतल्यावर स्वहस्ते परहस्ते राहण्याच्या जागेच्या शोधास लागलो. पुण्याप्रमाणे नाशकातही तेव्हा वाडा संस्कृती टिकून होती, अगदी सर्वार्थाने टिकून होती. कारण काही वाड्यातल्या जागा तर माझी जात आडवी आल्याने नाकारल्या गेल्या. अखेर जुनी तांबट लेनमधल्या एका जुन्या वाड्याच्या पहिल्या मजल्यावरच्या 1 रूम किचनची जागा माझ्या एका ज्ञाती बांधवाच्या ओळखीने मी मिळवू शकलो. त्या सदनिकेची रचना मजेशीर होती. बैठकीची रूम खऱ्या अर्थाने हाफ रूमच होती. स्वयंपाकाची खोली
या बैठकीच्या खोलीहून दीडपट मोठी होती. अर्थात माझं कुटुंबही तेव्हा हम दो हमारा एक एवढंच असल्याने जागेची तशी अडचण भासली नव्हती. या गल्लीत प्रामुख्याने वस्ती होती तांबट व कासार समाजाची. कासार समाज व्यापारी तर तांबट समाज तांबा पितळेच्या भांड्यांची निर्मिती करणारा. अर्थात माझ्यासारखे इतरे जणांचीही वस्ती गल्लीत होती. जागा ताब्यात घेताच मी पत्नी व 2.5 वर्ष वयाचा मुलगा विजयला नाशकात आणले. गल्लीतल्या सर्व रहिवाशांशी माझे चांगले संबंध निर्माण झाले. दैनंदिन व्यवहारही सुरू झाले. पण माझ्या लेखन छंदाचे घोडे काही मार्गी लागेना. कारण तांबा पितळाच्या भांड्यांची, विशेषतः तांबा धातूपासून बनविल्या जाणाऱ्या हांड्यांची निर्मिती करताना होणारा ठोक ठोक आवाज गल्लीभर चालू राही. लग्नसराईत या वस्तूंची मागणी वाढे. मग तर रात्री उशिरापर्यंत कारागिरी चालू राही. परिणामतः आवाजाचाही अवधी वाढे. या आवाजाने माझे चित्त लेखनाकडे लागेना, एकाग्रता साधेना. यावर एक पर्याय होता, आपल्या लेखनाची वेळ बदलणे. मी तेच केले. रात्री 11 वाजल्यानंतर मी लेखन करू लागलो. ते साधारण रात्रीचे 2 वाजे तो चाले. अर्थात भांडी निर्मितीचा आवाज थांबला तरी गल्लीतली ध्वनिरहित शांतता नसे. रस्त्याला लागून असलेल्या खिडकीशी मी लेखन करी तेव्हा रात्री 12 नंतरही गल्लीच्या रस्त्यातून अचानक धनलाभ इच्छुकांची मोठ्या प्रमाणात ये जा चालत असे. ही अचानक धनलाभ इच्छुक असत सट्टेबाज, आकडे बहाद्दर, ओपन आणि क्लोजच्या आकड्यांवर मटका खेळणारे. गल्लीत नव्हे पण गल्लीच्या हद्दीपलीकडे एक सट्टा केंद्र होते. त्या आकडेबाजांच्या गर्दीत कभी खुशी गम असे, कभी गम असे. विशेषतः गमचे प्रमाण खूपच अधिक. मात्र क्वचित कोणाला भरपूर लाभ देणारा आकडा लागला की त्याची चक्क विजय मिरवणूक त्याचे समानधर्मी मित्र काढीत. खिडकीजवळच्या टेबल खुर्चीशी बसून लेखन करता करता हा रात्रीचा शेअर बाजार मला बघायला मिळे. लंगडा, पंजा, पट्टा वगैरे शब्द कानावर पडत. अर्थात हा शेअर बाजार मी कधी शेअर केला नाही. मात्र आकडा लावून त्याचा निकाल लागेपर्यंतच्या अवधीत आकडेबाजाच्या अस्वस्थ मनस्थितीचा अनुभव मी घेऊ लागलो होतो. आकडा लावून नव्हे, कारण आकडा घेणारा मधला दलालच मालामाल होतो व आकडा लावणारा मळकट राहतो. हे प्रमेय माझ्या काही परिचितांनी सिद्ध केले होते. कथा लिहून संपादकांना पाठविल्यावर तिचा निकाल कळेपर्यंतचा अस्वस्थ काळ. संपादकांना पोस्टेजसह पाठविलेल्या साहित्यासह स्वीकाराचे पत्र की त्यावर साबार परतची चिठ्ठी. दैनिक सकाळ, पुणेचे भावंड, साप्ताहिक स्वराज्य, नाशिकच्या दैनिक गावकरीचे भावंड, साप्ताहिक गावकरी, तसेच आचार्य प्रके आत्रे यांच्या दैनिक मराठाची रविवारची साहित्यिक पुरवणीच्या संपादकपदी त्यांच्या कन्या शिरीषपै होत्या. या साप्ताहिकांना तसेच दैनिक मराठाच्या रविवार पुरवणीस मी कथा पाठवू लागलो. मासिकांच्या बाबतीत बोलायचे तर वाङ्मय शोभाचे संपादक म केळकरांनी मला पटकन संधी तर दिली, पण पुण्यास गेलो असता त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी वाङ्मय शोभासाठी विनोदी साहित्य पाठवित राहा असे आवाहनही केले होते. इकडे माझ्या लेखनाचा वेग बऱ्यापैकी वाढू लागला होता. वाङ्मय शोभासह मी जत्रा, बुवा या मासिकांनाही विनोदी कथा पाठवू लागलो. तर साप्ताहिक स्वराज्य व साप्ताहिक गावकरीत मी गंभीर लेखन पाठवू लागलो. गावाकडची सामान्य माणसं, जगण्यासाठी त्यांचा चाललेला संघर्ष, दारिद्र्य याबरोबर अंधश्रद्धा, कुप्रथा हे विषय असत. वॉशिंग्टनच्या कुऱ्हाडीप्रमाणे माझ्या हाती लेखणी आल्याने मी सुचेल त्या विषयावर लिहू लागलो. कुचका धागा
या शीर्षकाची माझी कथा साप्ताहिक स्वराज्यामध्ये 1962च्या दरम्यान प्रसिद्ध झाली. प्रस्तुत कथा माझ्याच विणकर समाजातील एका प्रथेवर आधारित होती. मूळच्या चांगल्या असलेल्या प्रथेचे कालौघात कसे कुप्रथेत रूपांतर झाले हे त्या कथेत मी सांगण्याचा प्रयत्न केला. कथेतील पात्रांची आडनावे वास्तवदर्शी ठेवली होती. ती कथा वाचून नाशकातील एक समाज नेते घरी आले व आपल्याला कथा आवडल्याचे त्यांनी सांगितले. माझी छाती 2 इंचांनी फुगली आणि नंतर त्यांनी त्यांच्या शर्टच्या खिशातले पत्र काढून मला वाचायला दिले. असेल कोणा वाचकाचे कथा आवडल्याचे सांगणारे पत्र समजून मी वाचायला घेतले. त्या वाचकाने माझ्याकडे आलेल्या समाज नेत्यास लिहिले होते, कुचका धागा या कथेने आपल्या समाजाची बदनामी झाली असून हा लेखक नाशिकचा आहे असे समजल्यावरून तुम्हास हे पत्र लिहिले आहे. तरी या लेखकावर बदनामीचा खटला भरण्याबाबत विचार करावा. खाली त्या पत्र लेखकाची स्वाक्षरी. स्वाक्षरीतले आडनाव नेमके त्या कथेतील खलनायकाचे. मी अर्थातच हबकलो. त्यांच्याकडे बघितले. ते म्हणाले, आता लावतो तुला कोर्टाच्या खेट्या घालायला. अहो, पण तुम्हीच तर आत्ता त्या कथेचं कौतुक केलं. कोरडा पडलेल्या माझ्या घशातून कसेबसे शब्द बाहेर आले. वयस्कर समाज नेत्यांनी म्हटले, पण तुझ्या कथेतल्या खलनायकाचे आडनाव त्या पत्रलेखकाच्या आडनावाशी जुळते ना. म्हणजे आपणच कुचका धागा झालो असा त्याचा समज झाला असावा. मग आता चिंता करू नको, मी करतो काय करायचं ते. त्यांनी काय केलं मला कळलं नाही. मात्र नंतर त्यांनी तो विषय कधी काढला नाही आणि मी जो काही धडा घ्यायचा तो घेऊन लेखन चालू ठेवलंय. धन्यवाद.